हॅलो गाईज, जय श्रीराम. मी उज्ज्वला. तुम्हाला गाडीचा आवाज येत असेल, तुम्हाला असं वाटत असेल मी कुठे चालली आहे. तर आम्ही चाललो आहोत जैसलमेर, राजस्थान आणि जोधपूर. आमचा ॲक्च्युली तसा प्लॅन नव्हता, म्हणजे माझ्या मनात विचार आलेला की कुठेतरी जायचं नवीन वर्षाचं. कारण की गेल्या वर्षी पण आम्ही उदयपूरला टूर काढली होती. आम्हाला या दिवसात म्हणजे सोयीस्कर होतं का, कारण की ख्रिसमसची सुट्टी असते आणि इंदोरमध्ये थंडी खूप असते, त्याच्यामुळे थंडीची सुट्टी एक्स्ट्रा मिळून जाते मुलांना. यावेळेस थोडंसं गडबड झालं होतं आमच्या प्लॅनमध्ये, कारण की दिदूची तब्येत बरी नव्हती 2-3 आठवड्यापासून. तिलाही बरं वाटत नव्हतं आणि दादूलाही बरं वाटत नव्हतं. दादूची तर एक्झाम चालूच होती. मला असं वाटत होतं की आता समजा दिदूची तब्येत जर बरी नाही झाली तर आपल्याला यावर्षी काही जाता येणार नाही फिरायला. पण देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं. तिचा कानही बरा झाला, दादूची पण तब्येत आणि दादूची वायवा पण झाली आहे या आठवड्यात. म्हणून सगळं मॅनेज होऊन गेलं. ते बोलतात ना, जर एखादी गोष्ट आपण मनापासून ठरवली तर ती नक्की होते. तसं यावेळेस झालं आमच्यासोबत. तर आणि दादूच्या पप्पांनी पण पहिले आम्ही ठरवलं होतं गुजरातमध्ये जायचं, पण गुजरातला जाण्यासाठी किमान म्हणजे 10 दिवस तरी पाहिजे जर व्यवस्थित बघायचं राहिलं तर. आणि इथून थोडंसं दूरही आहे ते. मग नंतर पहिले तेच झालं आमचं गुजरातचा प्लॅन आमचा हे झाला. मग नंतर जयपूर जाऊ. मग जयपूरला पण तेच आहे, उदयपूरला जे आम्ही बघितले सिटी पॅलेस वगैरे तेच फोर्ट वगैरे आहे जयपूरला. पण सुरुवातीपासून दिदू आजारी होण्याच्या आधी दिदू सांगत होती की नाही पप्पा आपण जैसलमेरला जाऊया. तिथे खूप छान आहे, वाळवंट आहे, पाकिस्तानची बॉर्डर पण बघायची आहे, कॅमल रायडिंग आहे, कॅम्प आहे, म्हणजे पुष्कळ गोष्टी आहेत. मग आमचा प्लॅन थोडा चेंज झाला. जयपूर कॅन्सल झाला आमचं आणि मग आम्ही जैसलमेर, जोधपूर आणि येता जर वेळ मिळाला तर खाटू श्याम, सारासर बालाजी असं दर्शन घेऊ. आता जर दूर चाललो तर असा आमचा प्लॅन ठरला. मग आम्ही रात्री सगळं व्यवस्थित, मी 2-3 दिवसापासून माझं चालूच होतं. लवकर उठले ते 4:30 वाजता. मग मी उठली, मला आवाज आला तर मी उठली. चला बाबा लवकर मी उठल्याशिवाय मला पण आवरायचं आहे सगळं. मग आंघोळ वगैरे केली आम्ही. मुलांनी तर काही केलीच नाही, कारण की जाऊ दे तिथं पोचल्यावर आपण करू. आमच्या दोघांच्या झाल्या, चहा वगैरे पिला, नाश्ता काय केला नाही मी. नाही की नाश्ता केला म्हणजे मग खूप उशीर होऊन जातो. तरी पण आम्हाला आवरत 1 तास तर होऊनच गेला. मग आम्ही 6 वाजता निघालो तिथून. तर एवढं छान वाटत होतं. सकाळी उठली की खरंच छान वाटतं, पण उठावंच वाटत नाही. तर मी तुम्हाला दाखवते. आता आम्ही कुठे पोचलो आहेत, धारच्या पुढे निघून गेलो आहेत आम्ही. रतलामचा रस्ता आहे हा, नीमच. तर माझ्या मोबाईलमध्ये कदाचित तुम्हाला दिसणार नाही की खूप फॉग आहे, खूप म्हणजे अक्षरशः रस्ता जसं काय ना, रस्त्यावर आकाश आलंय जसं काय असं वाटतंय. दादू झोपून गेलाय माझा आणि नीट तर माझ्या मांडीवरच आहे. गाडीमध्ये असताना सगळं नेचर आपल्याला किती छान वाटतं. घरात आपण बसलेलो असतो 24 तास घरातच, पण बाहेर निघालं की आपल्याला नेचर किती छान वाटायला लागतं. सगळ्या गोष्टी मग गाईस तुम्हाला नंतर भेटते. बाय. सुबह के 7 बज गए. इंदौर में तो इतना तो था ही नहीं. धार रोड है ना, हा दादू चौक, धार रोड है ना, रतलाम. मेरे मोबाईल से शायद पण ना मध्ये घर येतात आहे ना, त्याच्यामुळे सूर्यदेवता दिसत नाही व्यवस्थित. झाडं, डोंगर, गाड्या मोठ्या. या कॅफेचं नाव आहे जोयो. खूप थंडी आहे. अक्षरशः तोंडातून ना वाफ निघते. हे बघा, तुम्हाला दिसते की नाही मला माहिती नाही. श्वास आपण सोडतोय ना, नाकातून सुद्धा वाफ निघते. तुम्हाला नजारा दाखवते बघा. हे बघा, धुकं अक्षरशः 9 वाजले तरी सुद्धा किती धुकं फॉग आहे. मी अक्षरशः बोलताना पण थरथरते, कापते नुसती. इतकी थंडी आहे, पण काय करणार, भूक पण लागली आहे. म्हणून आम्ही इथे थांबलो या हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव आहे जोयो कॅफे. चांगले आहे, टेस्टी आहे. आम्ही आताच पोहे खाल्ले, त्याच्या आपण समोसा घेतला, खमण पण छान होतं, टेस्टी होता. आता चहा घ्यायला गेले ते. खूप थंडी येते अक्षरशः. माझं AC चालू आहे, जी कुठं बघा माझी. तसंच आम्ही खाल्लं, पण बोलताना पण माझे होत होते. बघा दादू कचोरी आणली, दादूचे पप्पा
चहानी आणला कचोरी आता खातो आम्ही गाईस. कसं वाटते हां थंडीचा? ही खरी थंडी आहे. मला आता इंदोरची थंडी कमी वाटते याच्या पुढे. दादू जय श्रीराम. आता मी दुपारी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही तिथे जेवण केलं, नाश्ता केला. आम्हाला जोधपूरला पोहोचायला 12 तास लागले. आम्ही सकाळचे 6 वाजता निघालो होतो आणि आता वाजले 6:30, जवळपास 7 वाजले. 12-13 तासांचा प्रवास आहे हा. इंदोर ते जोधपूर 700 किलोमीटर आहे अंतर. आणि इतकी पाठ दुखते माझी. हां आली हो. ओमनी प्लाझा चांगलं आहे. ए लॉक केलं का? ओमनी प्लाझा हॉटेलचं नाव आहे. ओमनी प्लाझा छान आहे हॉटेल. तर दादूच बघतो ऑनलाईन, त्याला व्यवस्थित समजतं क्या भैया.